नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पाहूयात या आठवड्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर पेट्रोल तुटवड्याच्या संदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये आणि आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तसंच युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी नागरिक हे इंधनासाठी रांगा लावत असल्याचं चित्र आहे. मात्र इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट करत याबाबत भीती बाळगू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर सरकार कारवाई सुरू केली आहे आणि त्यामुळे रांगा लागणार नाहीत असा विश्वास सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. निश्चितपणे कोणी अफवा पसरवू नये. ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे. पण तरी काही लोक अफवा पसरवत होते. आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही. देशात मुबलक प्रमाणामध्ये पाईप गॅस म्हणजेच PNGचा साठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे घराघरात जोडण्या देण्याचं काम हे अत्यंत वेगानं सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. LPGचा साठा मागणी तसा पुरवठा असावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. तर पाईपद्वारे स्वयंपाकासाठी पुरवण्यात येणारा वायू आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळेच महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये नियमात शिथिलता आणत पाईपलाईन टाकण्याचं काम हे गतीनं करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात PNG पुरवठा करण्यासाठी जाळ्याचा विस्तार हा वेगानं करावा आणि त्यासाठी केंद्रानं तांत्रिक सहाय्य तसंच पायाभूत सुविधांसाठी विशेष आर्थिक निधी द्यावा अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये केली होती. राज्यातील नागरिकांना सर्व सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ हा एकाच माध्यमातून मिळण्यासाठी एकच महा-ID तयार करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट विभागांचा आणि कर्मचाऱ्यांचा मुंबईत सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. माहिती तंत्रज्ञान विभागानं एक राज्य एक पोर्टल ही संकल्पना राबवावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभाग आणि परिवहन तसंच बंदरे विभाग आणि पर्यावरण तसंच वातावरण बदल विभाग, शालेय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग हे विभाग सर्वोत्तम ठरलेले आहेत. तर नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त सर्वोत्तम ठरलेले आहेत. तर जळगाव, ठाणे आणि धाराशिव तसंच लातूर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे सर्वोत्तम ठरलेले आहेत. सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे पुणे, सांगली, ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांचे ठरले आहेत. राज्याने आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. पस 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संशोधनाला चालना मिळण्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्राला चालना देणाऱ्या पस 2026 या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एकूण 15 सामंजस्य करार करण्यात आले. यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि यापैकी 3 करारांच्या माध्यमातून सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आलेली आहे. तर 12 करार हे धोरणात्मक भागीदारीचे आहेत. परिषदेमध्ये 10हून अधिक देशातील 130 पेक्षाही जास्त तज्ज्ञ आणि 3000 अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या परिषदेतून पुढच्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची दिशा निश्चित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतलेले आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोह्यामध्ये पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी हित तसंच विकास कामांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली. राज्यातील 4.29 लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देत 32.45 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून मराठवाड्यावरचा दुष्काळवाडा हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्र नेक्स्टमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पुढारी न्यूज. नमस्कार.